विरोधी पक्षनेते पदाबाबत दुपारपर्यंत संयम बाळगणार. संतप्त भास्कर जाधवांचा सरकारला अल्टिमेटम. राज्याच्या विधानसभा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या नव्या सरकारची विधिमंडळाची 2 अधिवेशनं पूर्ण झाली आहेत. मात्र विरोधी पक्षनेते पद सध्या रिक्त आहे आणि त्यावर अद्याप विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतलेला नाही. आणि त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे. आज दुपारपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. शिवसेना ठाकरे गट हा विरोधी बाकावरील मोठा पक्ष असून त्यांनी आणि महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केलेली आहे. मात्र विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते पदावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. विरोधी पक्षनेते पदाची निवड जाहीर न झाल्याने विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता असल्याचं दिसून येते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी बोलताना म्हटलेलं आहे की सध्या विधानसभा अध्यक्ष हे नाममात्र आहेत. विरोधी पक्षनेते पदाबाबत अध्यक्षांनी निर्णय घ्यावा ही एक तरतूद आहे, ती एक सोय आहे. विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभा अध्यक्ष आणि सरकारने मिळून घ्यायचा असतो. विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय हा सरकारवर अवलंबून असल्याच्या आशयाचं वक्तव्य जाधवांनी केलं आहे. विरोधी पक्षनेते पदाबाबत आज दुपारपर्यंत आपण प्रतीक्षा करणार आणि नंतर आपण अधिक स्पष्टपणे भाष्य करणार असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. त्यांच्याकडून अपेक्षा आजपर्यंत होती असं वाटत होतं. प्रत्येक वेळी सत्ताधारी पक्षाचे लोक आणि विशेष करून मी सरळच सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता. कारण त्यांना संसदीय कार्यप्रणाली, संसदीय कार्यपद्धती आणि संसदीय कार्यावर ते प्रचंड प्रेम करणारे आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्याबद्दल मला आदर आहे, त्याच्याबद्दल मला आस्था आहे आणि ती आस्था आजही आहे. त्यांनी मला पद दिलं नाही म्हणून नाही, पण ते सातत्यानं सांगत होते की आमची संख्या कमी आहे की जास्त आहे याचा आम्ही विचार करणार नाही. मला असं वाटलं होतं की ते एक प्रकारचे संकेत देत आहेत की भास्करराव शांत राहा, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही हे सगळं करू. परंतु मला खात्री झालेली आहे की या लोकांचा कुठल्याही संसदीय कार्यप्रणालीवर, लोकशाहीवर, घटनेवर कुठलाही विश्वास नाही. विधान मंडळातलेच अधिकारी मला येऊन भेटले होते की जे मी लक्षवेधीबद्दल बोललो त्याबद्दल बोललो. आणि लांब कशाला, नियम 105 अन्वये एका दिवसामध्ये 3 लक्षवेधीच्या वरती लक्षवेधी लावताच येत नाहीत. फार तर काही जर विशेष बाब म्हणून असेल तर 4-2 लक्षवेधी एका दिवशी लावता येतात. सातत्यानं 35 लक्षवेधी, 21 लक्षवेधी, 24 लक्षवेधी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.